सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्ट बुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आजचं लेक्चर अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी सध्या ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरमध्ये आहेत किंवा 12वी मध्ये आहेत किंवा जे विद्यार्थी 2027च्या दृष्टिकोनातून राज्यसेवेची प्रिपरेशन करू इच्छित आहेत. म्हणजे ज्यांचं आता नुकतंच ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा जे विद्यार्थी हे जे काही व्यक्ती हे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, मग ते IT मध्ये असतील किंवा इतर सेक्टरमध्ये असतील किंवा ज्या गृहिणी म्हणजे ज्या मुली गृहिणी आहेत किंवा हाऊस मेकर्स आहेत, अशा सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी हे लेक्चर आहे. ज्यांच्या या लेक्चरमध्ये मी आज तुम्हाला MPSC राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा पॅटर्न नेमका काय आहे ते समजावून सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं पॅटर्न म्हणजे परीक्षेचं स्वरूप काय असतं, नंतर या राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्याच्यामध्ये कोणकोणते विषय येतात, नंतर त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असते जेणेकरून तुम्ही हे एक्झाम देऊ शकाल, आणि या राज्यसेवेअंतर्गत एकूण 36 प्रकारची नेमकी कोणकोणती पदं आहेत हे आपण इत्थंभूत माहिती याची जी आहे ती पूर्णपणे बघणार आहोत. राईट, म्हणजे जे विद्यार्थी नव्याने प्रिपरेशन करू इच्छित आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक्झाम नेमकी काय आहे ते समजावून घेणं अत्यावश्यक आहे. कारण ही एक्झाम तुम्ही समजावून न घेता जर अभ्यास सुरू केला तर ते चुकीचं ठरेल. आधी आपल्याला एक्झाम समजावून घ्यावं लागेल आणि नंतर मग आपल्याला अभ्यास स्टार्ट करावा लागेल. राईट, तर मग आपण कोणताही वेळ न घालवता आपण हे लेक्चर सुरू करू. जास्त वेळेचं लेक्चर नसणार आहे, एकदम काही ठराविक वेळेचंच लेक्चर असणार आहे. त्याच्यामुळं लेक्चर शेवटपर्यंत बघा, तुम्हाला ही एक्झाम पूर्णपणे समजून येईल. तर बघा, आपण काय बघणार आहोत तर राज्यसेवा बघणार आहेत. परंतु राज्यसेवा ही कोणत्या परीक्षांतर्गत होते तर आता त्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा राजपात्रित गट ब, गट अ आणि गट ब परीक्षा होते. तर त्याच्या अंतर्गत एकूण 10 सेवा येतात. किती? एकूण 10 सेवा येतात आणि त्या 10 सेवांअंतर्गत राज्यसेवा ही एक आपली सेवा आहे. राज्यसेवा याच्या अंतर्गत एकूण 36 पोस्ट येतात गट आणि गट बच्या. तर त्या कोणकोणत्या त्या सांगणार आहेत. परंतु अगोदर आपल्याला बघायचंय की राज्यसेवा ही कोणत्या परीक्षांतर्गत येते तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपात्रित गट अ आणि गट ब परीक्षा. तर याच्या अंतर्गत एकूण किती 10 संवर्ग येतात किंवा 10 सेवा येतात. त्या कोणकोणत्या आहेत तर त्याच्यामध्ये पहिली आहे राज्यसेवा, दुसरी आहे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, तिसरी आहे यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, नंतर चौथी आहे विद्युत अभियांत्रिकी सेवा, पाचवी आहे विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा. राईट, नंतर सहावी आहे महाराष्ट्र कृषी सेवा, सातवी आहे महाराष्ट्र वन सेवा, आठवी आहे अन्न व औषध प्रशासकीय सेवा, नंतर 9वी आहे महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा आणि 10वी आता रिसेंटली ऍड झालेली आहे ती म्हणजे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या पोस्ट त्यांच्यासाठीची सेवा. तर आता आपल्याला बघायचं नेमकं काय, या 10 सेवांपैकी आपल्याला राज्यसेवा बघायची आहे. कारण मॅक्सिमम विद्यार्थ्यांचा फोकस कशावरती असतो, राज्यसेवेवरती असतो. आता काही विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी सेवावरती पण असतो, काही विद्यार्थ्यांचा कृषी सेवा, काही विद्यार्थ्यांचा वनसेवेवरती सुद्धा असतो. परंतु आपल्याला मेनली काय करायचंय, राज्यसेवा परीक्षा नेमकी काय आहे ते समजावून घ्यायचे. आता ह्या 10 संवर्ग किंवा 10 सेवा मी का सांगितल्या, कारण यांच्यासाठी जी पूर्व परीक्षा होते ती पूर्व परीक्षा एकच होते. परंतु जी मुख्य परीक्षा आहे ती मुख्य परीक्षा या 10 सेवांसाठी वेगवेगळी मुख्य परीक्षा होते. परंतु जी पूर्व परीक्षा आहे ती पूर्व परीक्षा सर्वांसाठी एकत्रित एकच होते. मग त्याच्यामध्ये राज्यसेवेसहित बाकीच्या ह्या ज्या 9 सेवा आहेत त्या 9 सेवांसाठी म्हणून तुम्हाला मी सांगितलं. आणि त्या परीक्षेचं नाव काय आहे तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपात्रित गट अ आणि गट ब परीक्षा. तर त्याच्या अंतर्गत आपल्याला राज्यसेवा बघायची आहे. तर बघा, ही जी महाराष्ट्र नागरी सेवा राजपात्रित गट अ आणि गट ब परीक्षा जी आहे तर त्याच्या अंतर्गत जी राज्यसेवा येते त्या राज्यसेवेअंतर्गत एकूण 36 पोस्ट येतात. म्हणजे एकूण 36 वेगवेगळ्या पोस्ट साठी ही एक्झाम घेतली जाते. कुठली? राज्यसेवा. पूर्व परीक्षा तर सगळ्यांसाठी एकच होते, परंतु जी मुख्य परीक्षा आहे ती मुख्य परीक्षा राज्यसेवेची वेगळी होते आणि इतर ह्या ज्या 9 सेवा आहेत त्या 9 सेवांची वेगळी होते. तर आता या 36 पोस्ट पैकी किती सेवा अशा आहेत की ज्या क्लास 1 मध्ये येतात तर एकूण एकूण 16 पोस्ट याच्यामध्ये अशा आहेत की ज्या क्लास 1 पोस्ट आहेत. राईट, त्याला आपण ग्रुप ए स्टेट सर्व्हिसेस म्हणतो. आणि दुसऱ्या आहेत म्हणजे ग्रुप बी स्टेट सर्व्हिसेस म्हणजे गट ब राजपात्रित अधिकारी. एकूण या राज्यसेवेअंतर्गत किती पोस्ट येतात? एकूण 20 पोस्ट येतात.
आणि त्याच्यापैकी आता कोणत्या पोस्ट येतात, म्हणजे 16+20 एकूण 36 पोस्ट. तर त्याची काही उदाहरणं सांगतो. जसं की बघा, जी क्लास 1च्या पोस्ट आहेत राज्यसेवेअंतर्गतच्या, त्याच्यामध्ये उदाहरणार्थ सांगायचं झालं तर डेप्युटी कलेक्टर आहे, DYSP आहे, पोलीस उपाधीक्षक, नंतर उपजिल्हाधिकारी, नंतर तहसीलदार, नंतर CO क्लास 1 CO म्हणजे मुख्य अधिकारी क्लास 1, राईट. या प्रकारच्या नंतर डेप्युटी CO असेल, DY CO डेप्युटी CO उपमुख्य कार्यकारी अधिकारी, या प्रकारच्या एकूण 16 एकूण क्लास 1 पोस्ट येतात, राईट. आणि गट ब अंतर्गत एकूण किती येतात, एकूण क्लास 2च्या 20 पोस्ट येतात, ज्या राजपात्रित असतात. मग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ सांगायचं झालं तर उपशिक्षण अधिकारी असेल, राईट, सहाय्यक गट विकास अधिकाऱ्याची पोस्ट असेल, नायब तहसीलदाराची पोस्ट असेल, राईट, नंतर मुख्य अधिकारी क्लास 2 यांची पोस्ट असेल. तर अशा एकूण 20 क्लास 2च्या पोस्ट या राज्यसेवे अंतर्गत येतात. म्हणजे एकूण 36 पैकी तुम्हाला 16 ज्या आहेत त्या क्लास 1 आणि 20 ज्या आहेत त्या क्लास 2च्या पोस्ट येतात, राईट. तर आता ही याची एक्झाम कशी होते, आता ह्या कोणकोणत्या पोस्ट येतात, म्हणजे जी स्कीम ऑफ द एक्झाम आहे ती मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो. म्हणजे एकूण 36 पोस्ट नेमक्या कोणत्या आहेत तेवढंच नाही, तर ह्या ज्या एकूण 10 सेवा आहेत त्या 10 सेवा अंतर्गत वेगवेगळ्या ज्या पोस्ट येतात त्याचं देखील तुम्हाला डिटेल मी काय करतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ती PDF पाठवतो. ती PDF तुम्ही काय करा, डाउनलोड करा, म्हणजे तुम्हाला समजून येईल. किंवा हा काय करा, QR कोड स्कॅन करा आणि टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करा, किंवा हा नंबर मी तुम्हाला देतो, या नंबरवरती मला एक मेसेज करा, राईट. मेसेज केल्या म्हणजे एक नाव लिहून तुमचं मेसेज करा, मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामची लिंक पाठवतो किंवा तुमच्या नंबरवरती PDF पाठवून देतो. दोन्ही PDF म्हणजे सिलेबसची पण आणि स्कीम ऑफ द एक्झाम सगळीच PDF तुम्हाला पाठवून देतो. तर आता आपल्याला बघायचं आहे मेनली राज्यसेवेचा पॅटर्न नेमका काय असतो. तर बघा, राज्यसेवा जी आहे ती राज्यसेवा 3 टप्प्यांमध्ये होते. एक म्हणजे पूर्व परीक्षा. पूर्व परीक्षा एकूण 400 मार्कांची होते, त्याच्यामध्ये 2 पेपर असतात, ते मी तुम्हाला सांगतोच. त्याच्यामध्ये कोणते विषय येतात ते देखील सांगतो. नंतर मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेमध्ये एकूण 9 पेपर असतात. 9 पैकी 2 पेपर हे क्वालिफाईंग असतात आणि 7 पेपर हे त्याच्यामध्ये मेरिट तुमचं पकडलं जातं. 7 पेपरचे एकूण 1750 मार्काची ती काय असते, मुख्य परीक्षा असते. आणि मुलाखत जी असते ती मुलाखत 275 मार्कांची मुलाखत असते. तर या 3 टप्प्यांमधून तुम्हाला जावं लागतं. पूर्व परीक्षा ही फक्त म्हणजे पूर्व परीक्षा जी असते ती चाळणी एक्झाम असते. पूर्व परीक्षेमध्ये तुम्ही क्वालिफाय झाले तर तुम्ही मुख्य परीक्षेला जाता, आणि मुख्य परीक्षेमध्ये जर तुम्ही चांगले मार्क्स मिळवले तर तुमचं इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन होतं. आणि इंटरव्ह्यू आणि मुख्य परीक्षेचे दोन्हीचे मार्क मिळून तुम्ही जेवढे जास्त मार्क्स घेताल त्याच्यानुसार तुम्हाला रँक मिळते. रँक 1 2 3 4, आणि त्याच्यानुसार ज्या तुम्ही पोस्ट प्रेफरन्स दिलेल्या आहेत त्या पोस्ट प्रेफरन्सनुसार तुम्हाला ती पोस्ट मिळते. मग ती क्लास 1 ची मिळू शकते किंवा क्लास 2 ची मिळू शकते. आलं लक्षात. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण काय करू, पॅटर्न ह्याचा समजावून घेऊ. आता राज्यसेवा जी पूर्व परीक्षा आहे ती राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये एकूण 2 पेपर असतात. पेपर 1 आणि पेपर 2 असं त्याला म्हणतो आपण. पेपर 1 ला आपण जीएस पेपर 1 आणि पेपर 2 ला आपण जीएस पेपर 2 असं म्हणतो. जो त्याला आपण आणखी एका नावाने ओळखलं जातं ते म्हणजे सीसॅट. पेपर 2 ला सीसॅट या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर आता पेपर 1 जो आहे, आता जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे ती एकूण किती मार्काची होते, तर एकूण 400 मार्क्सची होते, राईट. त्याच्यामध्ये पेपर 1 हा 200 मार्कांचा असतो आणि पेपर 2 हा 200 मार्कांचा असतो. आता याच्यामध्ये जो पेपर 2 जो आहे तो पेपर 2 हा क्वालिफाईंग असतो. म्हणजे सीसॅट पेपर जो आहे तो क्वालिफाईंग असतो, ज्याच्यामध्ये रीडिंग कॉम्प्रेशन असतं, डिसिजन मेकिंग असतं, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असतं, नंतर मॅथ्स आणि रिझनिंग असतं. तर हा फक्त क्वालिफाईंग आहे. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये एकूण तुम्हाला 80 क्वेश्चन्स विचारले जातात आणि प्रत्येक क्वेश्चन्स हा 2.5 मार्कांचा असतो. प्रत्येक क्वेश्चन्स हा 2.5 मार्कांना विचारला जातो. तर या 80 क्वेश्चन आणि 2.5 मार्काला एक क्वेश्चन असे टोटल हे 200 मार्कांचा सेकंड पेपर असतो, GS2 ज्याला सीसॅट म्हणलं जातं, राईट. तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला ह्या 200 मार्कांपैकी 33% मार्क तुम्हाला घेणं आवश्यक असतं. 33% म्हणजे तुम्हाला 66.66%, 200 पैकी 66.66 मार्क घेणं काय असतात, आवश्यक असतात. म्हणजे तुम्ही काय करता, सेकंड पेपर हा फक्त क्वालिफाईंग पेपर आहे. आणि आणि जो पहिला पेपर आहे त्या पहिल्या पेपरमध्ये तुमचं कट ऑफ लागतो. कट ऑफ डिसाइड हा पहिला पेपर लागतो. सेकंड पेपरमध्ये जर तुम्हाला क्वालिफाईंग मार्क मिळाले 66.66 म्हणजे 33%, 200 पैकी 33% मार्क मिळाले तर तुमचा पहिला पेपर चेक होतो. आणि पहिल्या पेपरमध्ये 200 पैकी, राईट, दोन्ही पेपर चेक होतात, परंतु पहिल्या पेपरमध्ये तुमचा कट ऑफ डिसाइड होतो. पहिल्या पेपरमध्ये एकूण 100 क्वेश्चन असतात. आता त्याच्यामध्ये कोणकोणत्या विषयांवरती विचारले जातात ते पुढे मी तुम्हाला सांगतोच. कोणकोणते विषय पहिल्या पेपरमध्ये येतात, राईट, त्याचा सिलेबस काय ते पण सांगतो.
परंतु पहिल्या पेपरमध्ये एकूण 100 क्वेश्चन विचारले जातात. प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्कांचा असतो, म्हणजे पहिला पेपर हा 200 मार्कांचा असतो आणि पहिल्या पेपरमध्ये जेवढे तुम्ही जास्त मार्क्स घ्याल, राईट, तेवढा तुमचा क्वालिफाय होण्याचे म्हणजे पूर्व परीक्षा क्वालिफाय होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता साधारणतः कट ऑफ किती लागतो मग ह्याच्यामध्ये? 200 पैकी कट ऑफ किती लागतो? तर साधारणतः 110 ते 120च्या दरम्यान हा कट ऑफ म्हणजे ॲव्हरेज आतापर्यंत लागलेला आहे. त्याच्या 120च्या वर आणखी कट ऑफ गेलेला नाहीये. 116 पर्यंतच कट ऑफ लागलेला आहे. हा म्हणजे जनरलचा सांगतोय बरं का, जनरल मेलचा सांगतोय तुम्हाला, राईट. परंतु आता या वर्षीची जर एक्झाम बघितली 2025ची, तर 110 पेक्षा सुद्धा कधी कधी पेपरवर डिपेंड असतं. पेपर कसा अवघड येतो की सोपा येतो त्याच्यावरती डिपेंड असतं. परंतु ॲव्हरेज कट ऑफ जर पाठमाटला 2-3 वर्षांचा काढला तुम्ही, 3-4 वर्षांचा, तर तुम्हाला असं कळून येईल किंवा 110 ते 120च्या दरम्यान हा कट ऑफ लागतो. म्हणजे 200 पैकी तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये 110 ते 120 मार्क तुम्ही जर घेतले, तर तुम्ही काय राहता, एकदम सेफ झोनमध्ये राहता, राईट. तर हा सुद्धा, आणि दोन्ही पेपर हे कालावधी किती असतो? 2-2 तासांचा कालावधी असतो. एक सकाळच्या सत्रामध्ये होतो आणि एक दुपारच्या सत्रामध्ये पेपर होतो, राईट. आणि आता जो पूर्व परीक्षा असते, ती पूर्व परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्याय असते, राईट. एमसीक्यू बेस असते, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. आणि त्याचं जे माध्यम असतं ते मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांमध्ये हे क्वेश्चन्स असतात, राईट. मग तुम्ही इंग्लिशमध्ये पण सोडू शकता किंवा मराठीमध्ये ते क्वेश्चन्स सोडू शकता. आणि त्याचं मानक काय असतं? पदवी स्तर हा मानक असतो. आणि याच्यामध्ये सीसॅटमध्ये तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग जे असतं ते 10वी-12वीच्या स्तरावर असतं, राईट. तर हे लक्षात घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक गोष्ट राहिली, ती म्हणजे निगेटिव्ह मार्किंग. ती काय म्हणजे? निगेटिव्ह मार्किंग. आता नकारात्मक गुणदान. आता दोन्ही पेपरसाठी, पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी नकारात्मक गुण पद्धती आहे. तर ती किती आहे? तर 1/4 एवढी नकारात्मक पद्धत आहे. परंतु सेकंड पेपरमध्ये जो डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे जे 4-5 क्वेश्चन्स येतात, त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग नसते. बाकी पेपर 1 आणि पेपर 2 जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क काय होतो? कमी होतो. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 0.25 प्रत्येक क्वेश्चनला 0.25 मार्क तुमचे कमी होतात चुकीच्या क्वेश्चनला. म्हणजे तुम्ही जर चुकीचं उत्तर दिलं, प्रत्येक क्वेश्चन एक क्वेश्चनचा आन्सर चुकीचं दिलं, तर 0.25 तुमचे मार्क रिड्यूस होतात आलेल्या गुणांमधून. तर ही निगेटिव्ह मार्किंग किती आहे? फक्त 1/4 आहे. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनसाठी 0.25 मार्क तुमचे वजा होतात. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. आता ही झाली पूर्व परीक्षेचं पॅटर्न, राईट. आता पूर्व परीक्षेमध्ये सिलेबस काय असतो आणि त्याच्यामध्ये कोणते विषय असतात? तर सिलेबस बघा, या प्रकारचा इथं सिलेबस दिलेला आहे. तो सिलेबस देखील मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला पाठवून देतो, राईट. आता सिलेबस वाचण्यापेक्षा मी कोणकोणते विषय येतात ते तुम्हाला सांगतो. जो पहिला पेपर आहे जीएस पेपर 1 पूर्व परीक्षेचा, त्या जीएस पेपर 1 मध्ये एकूण तुम्हाला 7 विषय असतात, राईट. ते कोणकोणते? तर पहिला म्हणजे इतिहास. इतिहास असतो. आता इतिहासामध्ये तुम्हाला आधुनिक प्राचीन भारताचा आणि प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास, नंतर मध्ययुगीन भारत आणि मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास, आणि आधुनिक भारत आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. तर हे तुम्हाला महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित काय करावं लागतो? ह्याचा अभ्यास करावा लागतो. आणि याच्यावरती बघा एकूण किती 100 क्वेश्चन्स विचारले जातात. त्या 100 क्वेश्चन्स पैकी 15 क्वेश्चन्स म्हणजे फक्त इतिहासावरती विचारले जातात. नंतर दुसरा सब्जेक्ट आहे तो म्हणजे जिओग्राफी, भूगोल. आता याच्यामध्ये जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. आणि याच्यामध्ये सुद्धा याला सुद्धा वेटेज 15 क्वेश्चनचं वेटेज असतं. म्हणजे 30-30 मार्काचं वेटेज आहे इथं. नंतर पॉलिटी अँड गव्हर्नन्स, इंडियन पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्याच्यामध्ये इंडियन पॉलिटी आणि भारताचं संविधान आणि पंचायती राज. मग त्याच्यामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था. जसं की ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये काय येतं? ग्रामपंचायत येते, पंचायत समिती येते, नंतर जिल्हा परिषद येते. नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, राईट, कॅन्टॉन्मेंट बोर्ड वगैरे हे येतात. सो तुम्हाला त्याचा अभ्यास काय करावा लागतो? इथं करावा लागतो. आणि याच्यावरती सुद्धा 15 क्वेश्चन्स विचारले जातात. बघा या 3 विषयावरती 15-15 45. नंतर इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, भारतीय अर्थशास्त्र, राईट. सो इंडियन इकॉनॉमीवरती देखील 15 क्वेश्चन्स विचारले जातात, राईट. आणि इंडियन इकॉनॉमी हा कॉन्सेप्च्युअल आहे, राईट. तो फक्त तुम्हाला काय करावा लागतो? व्यवस्थित समजावून घ्यावा लागतो आणि त्यानुसार अभ्यास करावा लागतो. एकूण 60 क्वेश्चन झाले. पर्यावरण आणि परिस्थिती, की जो पर्यावरण आहे तो देखील तुम्हाला पूर्व परीक्षेला आहे, याच्यावरती 5 क्वेश्चन्स विचारले जातात, राईट. म्हणजे जिओग्राफी आणि पर्यावरण 15+5 क्वेश्चन विचारले जातात. सामान्य विज्ञानावरती साधारणतः 18 ते 20 क्वेश्चन विचारले जातात. आता हे झाले 65 आणि 80-85 झाले इथं, राईट. आणि चालू घडामोडी कराव्या लागतात. चालू घडामोडी कुठल्या? तर राज्यस्तर,
राष्ट्रीय स्तर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चालू घडामोडी या तुम्हाला कराव्या लागतात. राईट. चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा ते नंतर आपण क्लासमध्ये तर शिकवतोच, परंतु हे सगळे तुम्हाला काय असतात, पूर्व परीक्षेमध्ये आता चालू घडामोडीवर सुद्धा 15 क्वेश्चन्स विचारले जातात. राईट. तर हे असतं पूर्व परीक्षेचा GS1 पेपर आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये असणारे विषय. तर त्याचा हा सिलेबस आहे. आता GS पेपर 2 जो आहे, राईट, त्याला आपण CSAT म्हणतो. राईट. याचा हा 200 मार्कांचा असतो आणि याच्यामध्ये 80 क्वेश्चन्स विचारले जातात. राईट. 80 क्वेश्चन्स. राईट. प्रत्येक क्वेश्चन्स हा 2.5 मार्कांचा असतो आणि तो क्वालिफाईंग पेपर आहे हा. म्हणजे 33% तुम्हाला 200 पैकी तुम्हाला 33% गुण याच्यामध्ये घ्यावे लागतात. मग याच्यामध्ये रिडिंग कॉम्प्रिहेन्शन तुम्हाला विचारलं जातं. म्हणजे काय केलं असतात, इंग्लिश आणि मराठीमध्ये तुम्हाला पॅसेज दिलेले असतात आणि त्या पॅसेज खाली तुम्हाला काही प्रश्न दिलेले असतात. पॅसेज वाचून त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. राईट. तर ते त्याच्यावरती साधारणतः 40 ते 45 क्वेश्चन विचारले जातात. नंतर डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, जिथं तुम्हाला मार्क्स फिक्स मिळतातच. म्हणजे तुमची आकलन क्षमता, म्हणजे तुमची डिसिजन मेकिंग. एखादा तुम्हाला क्वेश्चन दिला जातो की उद्या तुम्ही डेप्युटी कलेक्टर बनले. डेप्युटी कलेक्टर बनल्यानंतर तुमच्या समजा भागामध्ये अचानकपणे आंदोलन झालं, तर ते आंदोलन तुम्ही कसं निवळताल वगैरे. मग त्याच्यामध्ये ऑप्शन दिले असतात की तुम्ही या पद्धतीनं ते आंदोलन म्हणजे आंदोलन तुम्ही बंद कराल वगैरे. मग त्याच्यामध्ये एक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो. 4 पैकी एक कोणत्याही पर्यायाला मार्क दिलेले असतात. एकाला 1 मार्क, दुसऱ्याला 1.5 मार्क, तिसऱ्याला 2 मार्क, चौथ्याला 2.5 मार्क, अशा पद्धतीने मार्क त्यांनी दिलेले असतात. म्हणजे कुठलाही एक योग्य जर पर्याय निवडला तर तुम्हाला 2.5 मार्क मिळतात. जर त्याच्यापेक्षा खालचा पर्याय निवडला तर तुम्हाला 2 किंवा 1.5 मार्क मिळतात. राईट. असे डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन असतात आणि मॅथ्स आणि रिझनिंगचे देखील क्वेश्चन असतात. असे एकूण 80 क्वेश्चन हे CSAT मध्ये विचारले जातात. तर हा झाला पूर्व परीक्षेचा पॅटर्न. आता आपण मुख्य परीक्षेकडे बोलूया. राज्यसेवा मुख्य परीक्षा काय असते? तर मुख्य परीक्षेमध्ये एकूण 9 पेपर असतात. एकूण 9 पेपर. त्या 9 पेपरपैकी जे 7 पेपर असतात, ते 9 पेपरपैकी जे 2 पेपर असतात ते काय असतात, क्वालिफाईंग असतात. ते काय असतात, क्वालिफाईंग. ते मराठी आणि इंग्लिशचा पेपर असतो, भाषा विषयाचा. तो क्वालिफाईंग असतो त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला सांगतोच आता किती मार्क असतात, किती मार्कचे असतात. आणि उरलेले जे 7 पेपर असतात त्याच्यामध्ये तुमचा कट ऑफ डिसाईड होतो. ते किती, 1750 गुणांची ही मुख्य परीक्षा होते. आणि मुलाखत आणि व्यक्तिमत्व तपासणी 275 मार्काची होते. म्हणजे एकूण तुमची मुख्य परीक्षा ही 2025 मार्कांची होते. राईट. तर ह्या 2025 मार्कांपैकी तुम्ही जेवढे जास्त गुण मिळवाल, राईट, तेवढं तुमच्यासाठी चांगलं असतं पोस्ट मिळवण्यासाठी, भारीत भारी पोस्ट, क्लास 1 पोस्ट मिळवण्यासाठी. राईट. तर मग आता मुख्य परीक्षेमध्ये एकूण किती, 9 विषय मी तुम्हाला सांगितले. त्यातले जे 2 विषय आहेत, पेपर 1 जो मराठीचा असतो आणि पेपर 2 जो इंग्रजीचा असतो. तर तो आता प्रत्येक पेपर, मुख्य परीक्षेमधला प्रत्येक पेपर हा 3-3 तासांचा पेपर असतो. 3-3 तासांचे पेपर असतात आणि हे वर्णनात्मक असतात. आता राज्यसेवा हे डिस्क्रिप्टिव्ह आहे. राईट. जसं तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये क्वेश्चन आणि त्याचं आन्सर खाली लिहिता, तसं तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये, राज्यसेवा मुख्य परीक्षा सुद्धा ही वर्णनात्मक आणि पारंपरिक आहे. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आहे. तुम्हाला तिथे काय करावं लागतं, लिहावं लागतं. लक्षात. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता जे पहिले भाषा विषयाचे 2 पेपर आहेत, ते 300-300 मार्कांचे पेपर आहेत. राईट. आणि हे क्वालिफाईंग पेपर आहेत. हे कसे आहेत, क्वालिफाईंग. म्हणजे तुम्हाला 300 मार्कांपैकी मराठीमध्ये 25% आणि 300 मार्कांपैकी इंग्रजीमध्ये 25% मार्क्स तुम्हाला आवश्यक असतात. तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 चेक केला आणि तिथं तुम्हाला 600 पैकी जर 25% मार्क किंवा त्यापेक्षा जास्त मार्क मिळत असतील, तर मग तुमचे जे कट ऑफ साठी पकडले जाणारे पेपर आहेत ते चेक होतात. अन्यथा ते चेक होत नाहीत. राईट. सो तिथं मराठी आणि इंग्रजी हा काय, क्वालिफाईंग सब्जेक्ट आहे. दोन जे पेपर्स आहेत ते क्वालिफाईंग आहेत. राईट. तिथं 300-300 मार्कांचे आहेत. त्यापैकी तुम्हाला 25% मार्क तुम्हाला घ्यावे लागतात. राईट. आणि हा सुद्धा कसा आहे, वर्णनात्मक पॅटर्न असतो. त्याचा सिलेबस काय ते नंतर बघूच आपण. आता उरलेले जे 7 पेपर असतात, उरलेले जे एकूण 7 पेपर आहेत, त्या 7 पेपरमध्ये तुमचा कट ऑफ डिसाईड होतो. आणि ते पेपर जे असतात, प्रत्येक पेपर हा 250 मार्कांचा असतो. म्हणजे एकूण किती, 1750 मार्क्स. एकूण 1750 मार्क्स. मग त्याच्यामध्ये पेपर क्रमांक 3 ज्याला आपण निबंधाचा पेपर म्हणतो, एसेचा, याच्यामध्ये तुम्हाला 2 एसे विचारले जातात, 125 मार्कचे. राईट. तो 250 मार्काचा पेपर असतो. वेळ 3 तासाचा असतो. नंतर पेपर 4 ज्याला आपण सामान्य अध्ययन पेपर 1 म्हणतो. मग त्याच्यामध्ये कोणते विषय येतात ते मी तुम्हाला सांगतोच आता. तो सुद्धा 250 मार्कांचा असतो. त्यासाठी सुद्धा 3 तासाचा वेळ असतो. नंतर पेपर 5 जो सामान्य अध्ययन पेपर 2 त्याला आपण ओळखला जातो. तो कोणता आहे ते सांगतो. तो सुद्धा 250 मार्कांचा असतो. त्यासाठी सुद्धा 3 तासाचा वेळ असतो. तो सुद्धा लिहायचा असतो तुम्हाला.
नंतर पेपर पेपर क्रमांक 6 सामान्य अध्ययन क्रमांक 3 त्याला म्हटलं जातं. तो सुद्धा 250 मार्कांचा असतो आणि त्यासाठी सुद्धा 3 तासाचा वेळ असतो. पेपर क्रमांक 7 सामान्य अध्ययन क्रमांक 4 चा असतो. तो सुद्धा 250 मार्कांचा आणि 3 तास वेळ असतो. आता हे झाले 7 पैकी 5 पेपर. 7 पैकी 5 पेपर आणि 7 पैकी 5 पेपर हे काय असतात? निबंध आणि 4 जीएसचे पेपर. तर 2 पेपर जे असतात ते तुमचा एक ऑप्शनलचे असतात. आता प्रत्येक प्रत्येक म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला एक ऑप्शनल सब्जेक्ट निवडावा लागतो. एकूण एमपीएससीनं 26 ऑप्शनल सब्जेक्ट दिलेले आहेत. त्या 26 पैकी एक ऑप्शनल तुम्हाला निवडावाच लागतो आणि ऑप्शनलला सर्वाधिक जास्त वेटेज आहे. ऑप्शनलचे पेपर क्रमांक 8 आणि पेपर क्रमांक 9 असे पेपर वैकल्पिक विषय पेपर 1 आणि वैकल्पिक विषय पेपर 2 असे 250 मार्काचे 2 पेपर होतात. 3-3 तास त्याला वेळ असतो. म्हणजे ऑप्शनलला तुम्हाला 500 मार्कांचं वेटेज आहे. तर तुम्हाला एक काय करावं लागतो? वैकल्पिक विषय निवडावाच लागतो, जे कंपल्सरी असतं. राईट. मग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ घ्या, जसं की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असेल, त्याला आपण पबॅड म्हणतो, किंवा सोशिओलॉजी असेल, अँथ्रोपॉलॉजी असेल, राईट. इव्हन मॅनेजमेंटचे सुद्धा असतात. इव्हन तुम्ही इंजिनिअरिंग झाले असेल तर इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट सुद्धा तुम्ही ऑप्शनल म्हणून घेऊ शकता, जे एमपीएससीने दिलेले आहेत. राईट. नंतर त्याच्यामध्ये PSIR सुद्धा आहे. नंतर हिस्ट्री आहे. राईट. या प्रकारचे काय असतात? ऑप्शनल सब्जेक्ट असतात. त्यापैकी एक तुम्हाला चूज करावा लागतो, कोणताही ऑप्शनल. मग तुम्ही सोशिओलॉजी चूज करू शकता, किंवा पबॅड, किंवा PSIR, किंवा हिस्ट्री, किंवा जिओग्राफी, किंवा इकॉनॉमिक्स. राईट. हे सगळे सब्जेक्ट आहेत, त्यापैकी एक तुम्हाला चूज करावा लागतो. तर ही आहे आपले किती? एकूण 9 पेपर. 9 पैकी 7 पेपरमध्ये तुमचा कट ऑफ लागतो आणि 2 पेपर हे काय असतात? क्वालिफाईंग असतात मुख्य परीक्षेचे. राईट. तर आता सगळ्यात महत्वाचा याचा जो आता ही तुम्ही मुख्य परीक्षा जी असते, ती मुख्य परीक्षा तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये देऊ शकता? तर आता मुख्य परीक्षा जी आहे, बघा, आता मराठीचा पेपर तर मराठीमध्ये द्यायचा आहे, इंग्लिशचा पेपर इंग्रजीमध्ये द्यायचा आहे. परंतु जे राहिलेले 7 पेपर आहेत, त्या 7 पेपरमध्ये तुम्हाला मराठी किंवा इंग्रजीमध्ये तुम्ही तो पेपर लिहू शकता. राईट. फक्त तुम्हाला काय करावं लागते? पूर्व परीक्षेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करावं लागते, की मुख्य परीक्षेसाठी मी मराठीमध्ये पेपर लिहिणार आहे की इंग्रजीमध्ये पेपर लिहिणार आहे, याची तुम्हाला लँग्वेज तिथं सिलेक्ट करावं लागते. त्यावेळेस तिथं ऑप्शनल म्हणजे ऑप्शन येतो. आणि इव्हन ऑप्शनलचा जो सब्जेक्ट आहे, तो सुद्धा पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना तुम्हाला ऑप्शनलचा सब्जेक्ट तिथं तुम्हाला द्यावा लागतो. आणि ऑप्शनल तुम्ही आता जे हे निबंध, आता हे झालं इथं निबंध. राईट. आता निबंध इंग्लिश बघा, ह्याचं माध्यम इंग्रजी किंवा मराठी असतं. इंग्रजी किंवा मराठी. आता सामान्य अध्ययन पेपर 1, 2, 3, 4 जे आहेत, ते तुम्ही मराठी किंवा इंग्रजीमध्ये लिहू शकता, तुम्ही जे लँग्वेज दिली ते. पण ऑप्शनलचे पेपर जे आहेत, त्या ऑप्शनलच्या पेपरसाठी पण तुम्ही लँग्वेज चेंज करू शकता, मराठी किंवा इंग्रजी. समजा तुम्ही सामान्य अध्ययन पेपर 1, 2, 3, 4 मराठीमधून लिहिले आणि वैकल्पिक विषय तुम्ही समजा वैकल्पिक विषयाचा जो भाषा आहे तुमची लिहिण्याची, ती इंग्रजी तुम्ही चूज केली तरी चालतं, किंवा एकच सगळ्या पेपरसाठी मराठी चूज केले तरी चालतं. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये असे ऑप्शन्स असतात. पेपर क्रमांक 3 ते 7, पेपर क्रमांक 3 ते 7 हे जे पेपर आहेत, त्या पेपर क्रमांक 3 ते 7 साठी उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग्रजीमध्ये देण्याचा पर्याय उपलब्ध असतो. आणि जो प्रश्नपत्रिका असते, ती प्रश्नपत्रिका इंग्रजी किंवा इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमामध्ये असते. राईट. वैकल्पिक विषय जो आहे, वैकल्पिक विषयातील ज्या पेपरसाठी मराठी व इंग्रजी माध्यम नमूद केले असेल, त्याच भाषेतून म्हणजे एकतर मराठी किंवा इंग्रजीतून उत्तर देता येतात. म्हणजे कसं, आता काही लोक काय करतात, मॅनेजमेंट हा वैकल्पिक विषय घेतात, मग त्यासाठी तुम्हाला इंग्लिशमधूनच उत्तर लिहावं लागतील. समजा तुम्ही जिओग्राफी हा ऑप्शनल घेतला, तर मग जिओग्राफीसाठी मराठी किंवा इंग्रजी तुम्ही काय करू शकता, पेपरमध्ये मराठी किंवा इंग्लिशमधून तो लिहू शकता. तुम्ही सोशिओलॉजी घेतला किंवा पबॅड घेतला किंवा PSIR घेतला, तर त्यासाठी मराठी आणि इंग्रजी दोन्ही ऑप्शन असतात. परंतु इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट, मॅनेजमेंटचे सब्जेक्ट, जे वैकल्पिक विषय आहेत, तिथं तुम्हाला इंग्लिशमध्येच लिहावं लागणार आहे. राईट. तसं एमपीएससी तुम्हाला तिथं सांगते, की हे सब्जेक्ट बाबा तुम्हाला इंग्लिशमध्येच लिहायचे. हे सब्जेक्ट इंग्लिश मराठी दोन्हीपैकी एक लँग्वेज तुम्ही चूज करू शकता. आलं लक्षात? तर हे आहे मुख्य परीक्षेचा पॅटर्न. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक मध्येच, आता आपण काय करू, सिलेबस बघायचा आहे आपल्याला. याचा पेपर 1, पेपर 2, पेपर 3 सिलेबस, नंतर शैक्षणिक अर्हता काय असते, नंतर वेगवेगळ्या पोस्टसाठी. आता ज्या 36 पोस्ट आहेत, त्या 36 पोस्टपैकी काही 5 पोस्ट अशा आहेत की त्यासाठी शैक्षणिक अर्हता वेगळी लागते. मग त्यात कोणत्या पोस्ट आहेत ते पण आपल्याला बघायचे आणि सिलेबस काय आहे ते पण आपल्याला बघायचं आहे. डिटेल सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. परंतु त्याच्या अगोदर एक सांगायचंय की आपण 2027च्या दृष्टिकोनातून ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवेसाठी प्रिपरेशन करायची आहे, त्यांच्यासाठी आपण ही स्वराज्य 2.0 आपण एक बॅच सुरू केलेली आहे. याच्यामध्ये तुमची पूर्व परीक्षा, मुख्य आणि इंटरव्ह्यू पर्यंतची सगळी तयारी आम्ही करून घेणार आहोत.
राईट. एवढंच नाही तर बघा, याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत. तुम्ही जर ग्रॅज्युएशनला असाल, राईट, तर तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट, तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट दिला जातो बॅचचा. म्हणजे लाईफ टाईम म्हणजे तुम्हाला ज्या म्हणजे ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला 5 वर्ष, 5 वर्षांचा तुम्हाला लाईव्ह लेक्चरचा सपोर्ट दिला जातो. म्हणजे 5 वर्ष तुम्ही जेवढ्या बॅचेस लॉन्च होतील त्या सगळ्या बॅचेसला तुम्हाला ऍक्सेस मिळतो आणि 5 वर्षानंतर रेकॉर्डेड बॅचेसचा ऍक्सेस तसाच राहतो लाईफ टाईम पर्यंत. आणि समजा ज्या विद्यार्थ्यांना 18 महिन्यांसाठी कोर्स लावायचा आहे त्यांच्यासाठी हा 18 महिन्यांचा ऍक्सेस सुद्धा मिळतो, 18 मंथ्स, राईट. आणि त्याच्यामध्ये तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड करू शकता. जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर करू शकता. जर तुम्ही फुल टाइम अभ्यास करणार असेल तर तुम्ही लाईव्ह लेक्चर करू शकता आणि तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिले जातात लगेच त्याच दिवशी. म्हणजे काय तर बघा, याचा अर्थ असा होतो की तुम्ही लाईव्ह लेक्चर एखादं करू नाही शकले तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर नंतर करू शकता, राईट. इव्हन सगळ्या फॅकल्टीचे नंबर सुद्धा तुमच्याकडे असतात. एनी टाइम तुम्हाला कुठलाही डाऊट विचारायचा असेल तर डाऊट विचारू शकता आणि डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा असतात. नंतर एनसीईआरटी फाउंडेशन बॅच सुद्धा तुम्हाला ह्या बॅचमध्ये मिळून जाते. नंतर इंटरव्ह्यूची प्रिपरेशन आम्ही सगळी करून घेतली जाते. सगळ्यात महत्त्वाचं मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आन्सर रायटिंग. नंतर तुम्हाला 18+ बुक्स तुम्हाला फ्रीमध्ये, फी बॅच जॉईन केल्यानंतर 18+ बुक्स तुम्हाला फ्रीमध्ये तुमच्या घरपोच म्हणजे पाठवले जातात. नंतर 3,500+ प्रॅक्टिस एमसीक्यू पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून सोडून घेतले जातात. नंतर मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा पूर्ण तुमची तयारी करून घेतली जाते रायटिंगची. करंट अफेअर्स प्लस सीसॅट प्लस एथिक्स प्लस एसे सगळं तुमचा सिलेबस कव्हर केला जातो आणि तुम्हाला ऑफिसर्स मेंटॉरशिप सुद्धा मिळते. आता बघा, याच्यामध्ये आपल्या या बॅचमध्ये 2 ऑफिसर्स आहेत जे क्लास 1 ऑफिसर्स आहेत. त्यांची सुद्धा मेंटॉरशिप तुम्हाला पूर्णपणे मिळते. म्हणजे तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही, राईट, त्यांचं सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. तर ही जर बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर मी माझा नंबर देतो. या नंबरवरती फक्त एक काय करा, मेसेज करा, राईट. मी तुम्हाला ह्या बॅच बद्दलची आणखी डिटेल माहिती देतो आणि इव्हन तुम्हाला ह्याची फीस जी आहे ती एकदम कमी आहे आणि फीस भरण्यासाठी साठी सुद्धा तुम्हाला EMI ऑप्शन आहे, राईट. म्हणजे तुम्ही ती हप्त्यामध्ये थोडी फीस भरू शकता आणि त्याच्यावरती एक्स्ट्रा कुठलीही कॉस्ट नाहीये. तर या नंबरवरती फक्त एक मला मेसेज करा. मी तुम्हाला कोर्स बद्दल आणि आपल्या बॅच बद्दल डिटेल माहिती किंवा ऍडमिशन घ्यायचं असेल याच्यावरती कॉल किंवा मेसेज एनी टाइम तुम्ही करू शकता. मग तुम्ही ग्रॅज्युएशनला असाल, वर्किंग प्रोफेशनल असाल, हाऊसवाईफ किंवा हाऊस मेकर असाल तर त्या सगळ्यांसाठी ही बॅच आहे आणि तुम्हाला इथं बेसिक पासून शिकवलं जाणार आहे सगळं. आलं लक्षात? तर चला मग आता आपल्याला काय करायचंय, सिलेबस बघायचा आहे. आता मराठी, आता 2 पेपर जे मी सांगितले तुम्हाला 300 गुणांचे, ते काय असतात, क्वालिफाईंग असतात. मग त्याच्यामध्ये मराठी भाषेचा एक पेपर असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला लघु निबंध, नंतर परिच्छेदाचे आकलन, संक्षिप्त लेखन, परिपाठ, शब्द संग्रह, मराठी ते इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी असं भाषेत जे पॅसेज दिलेले असतात ते अनुवाद करायचे असतात. हा पहिला पेपर असतो 300 मार्कचा. हा जर पेपर कसा असतो ते जर बघायचा असेल तर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा या नंबरवरती मला मेसेज करा. मी तुम्हाला तिथं पेपर सगळे पाठवून देतो. पेपर 1, पेपर 2 कसे पेपर आहेत, बॅक इयरचे म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आता जे एमपीएससीने घेतले ते पेपर्स कसे आहेत ते सगळे तुम्हाला तिथं पाठवून देतो, राईट. नंतर इंग्रजी भाषेचा पेपर पण त्याच पद्धतीचा असतो, राईट. तिथं पण संक्षिप्त लेखन असतं, दिलेल्या परिच्छेदांचे आकलन असतं, लघु निबंध तुम्हाला लिहायचे असतात, परिपाठ आणि शब्दसंग्रह विचारलेले असतात, राईट. म्हणजे एक प्रकारचं इंग्लिश ग्रामर पण त्याच्यामध्ये विचारलेलं असतं. तर हे काय क्वालिफाईंग पेपर्स आहेत. आता आपल्याला बघायचे जे क्वालिफाईंग नाहीये, जे कंपल्सरी पेपर आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचा मार्क्स तुमचे कट ऑफ पकडले जातात, राईट. तर आता पेपर 3 जो निबंधाचा असतो, जसं सांगितलं की इथं 2 निबंध विचारले जातात 125 मार्कचे, राईट. इथं 2 भाग असतात. पहिल्या भागामध्ये 3-4 विषय दिले असतात त्यापैकी एक निबंध लिहावा लागतो आणि दुसऱ्या भागामध्ये पण 3-4 विषय दिलेले असतात त्यापैकी एक निबंध लिहावा लागतो, राईट. एका विषयावरती निबंध लिहावा लागतो. असे 125 मार्काचे 2 निबंध असतात. नंतर जो सामान्य अध्ययन पेपर 4 ज्याला सामान्य अध्ययन पेपर 1 म्हणतो, जो 250 मार्कांचा असतो, त्याचा सिलेबस काय आहे, डिटेल सिलेबस मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाठवून देतो किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा तुमच्या स्वतःच्या पर्सनल नंबरवरती पाठवून देतो. परंतु त्याच्यामध्ये कोणकोणते विषय येतात ते तुम्ही लक्षात घ्या. बघा, पेपर 1 सामान्य अध्ययन पेपर 1 जो आहे तो भारतीय वारसा, संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल, महाराष्ट्राच्या काही भागांश असं म्हटलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये बघा 4 विषय येतात त्याच्यामध्ये. पहिल्या पेपरमध्ये 250 मार्कांमध्ये इंडियन आर्ट अँड कल्चर, भारतीय कला आणि संस्कृती. नंतर इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासासहित आधुनिक भारताचा इतिहास आणि जगाचा इतिहास
हा पण तुम्हाला अभ्यासायचा आहे. नंतर भारतीय समाज, इंडियन सोसायटी एक त्याच्यामध्ये सब सब्जेक्ट आहे. आणि चौथा म्हणजे जिओग्राफी. जिओग्राफीमध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलासहित भारताचा आणि जगाचा भूगोल तुम्हाला करायचा आहे. तर हा सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये येणारे 4 सब सब्जेक्ट आहेत, जे 250 मार्कांचा सामान्य अध्ययन पेपर 1 आहे. आता सामान्य अध्ययन पेपर 2 काय आहे? प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध महाराष्ट्राच्या काही भारांशासह. म्हणजे याच्यामध्ये एकूण 3 सब्जेक्ट येतात या सामान्य अध्ययन पेपर 2 मध्ये. 3 सब्जेक्ट मध्ये सब सब्जेक्ट आहेत ते सामान्य अध्ययन पेपर 2 मध्येच येतात. तर त्याच्यामध्ये कोणतं आहे? प्रशासन, संविधान आणि राज्यशास्त्र म्हणजे इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स आणि कॉन्स्टिट्यूशन. नंतर दुसरा आहे तो म्हणजे सामाजिक न्याय, सोशल जस्टिस. आणि तिसरा आहे आंतरराष्ट्रीय संबंध, म्हणजे भारताचे वेगवेगळ्या देशांबरोबर असलेले संबंध याच्यावरती प्रश्न विचारले जातात तुम्हाला. राईट, हा सामान्य अध्ययन पेपर 2. आता सामान्य अध्ययन पेपर 3 जो आहे तो टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी, पर्यावरण, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्राच्या काही भारांशासह. तर पेपर सामान्य अध्ययन पेपर 3, सामान्य अध्ययन 3 जो क्रमांकाचा पेपर आहे, जो 250 मार्कांचा आहे, त्याच्यामध्ये एकूण 5 सब सब्जेक्ट येतात. ते कोणकोणते आहेत? तर त्याच्यामध्ये एक म्हणजे अर्थशास्त्र पहिला, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ज्याला आपण इकॉनॉमिक्स असं म्हणतो, इकॉनॉमिक्स. राईट. आणि ह्याच्यामध्ये या इकॉनॉमिक्सला सर्वात 250 मार्कांमध्ये सर्वात जास्त वेटेज इकॉनॉमिक्सला देतात. 100 ते 125 मार्कांचं वेटेज फक्त इकॉनॉमिक्सला दिलं जातं. आणि त्याच्यामध्ये ऍग्री इकॉनॉमिक्स पण येते. ऍग्री इकॉनॉमिक्स पण याच्यामध्ये विचारलं जातं. दुसरा सब सब्जेक्ट कोणता आहे? सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान. तिसरा आहे एन्व्हायरमेंट. चौथा आहे आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट. आणि पाचवा आहे इंटरनल सिक्युरिटी, अंतर्गत सुरक्षा. राईट. मग त्याच्यामध्ये नक्षलवाद वगैरे ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेले असतात. राईट. तर हे 5 जे सब सब्जेक्ट आहेत ते सामान्य अध्ययन क्रमांक 3 अंतर्गत येतात. आता राहिला सामान्य अध्ययन क्रमांक 4 आणि 2 ऑप्शनलचे पेपर. सामान्य अध्ययन क्रमांक 4 जो पेपर आहे तो कशाचा असतो? नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता, म्हणजे एथिक्स, इंटेग्रिटी अँड ऍप्टिट्यूड. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी? तर या अंतर्गत समाविष्ट असलेले प्रमुख विषय म्हणजे नीतिशास्त्र, एथिक्स, इंटिग्रिटी, सचोटी आणि योग्यता, एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड. या पेपरमध्ये उमेदवारांची सचोटी, सार्वजनिक जीवनातील समंजसपणा आणि समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जाव्या लागणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षाबाबतच्या समस्या सोडवण्यासाठीच्या दृष्टिकोनाशी संबंधित समस्यांबाबत उमेदवारांची वृत्ती आणि दृष्टिकोन तपासण्यासाठीच्या प्रश्नांचा समावेश असतो. राईट. यावरील प्रश्नांमध्ये पैलू निश्चित करण्यासाठी घटना अभ्यास, केस स्टडी यांचा वापर केला जातो. आणि त्या केस स्टडीवरून तुम्हाला काय करायचे? उत्तर लिहायचे असतात. जसं डिसिजन मेकिंग मगाशी सांगितलं त्या पद्धतीचे क्वेश्चन्स असतात, परंतु ते डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असतो. तर हा खूप महत्वाचा आहे, कारण आपल्या प्रत्येकाने या एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूडचा अभ्यास करायला पाहिजे. हा आयुष्यामध्ये माणसाला खूप पुढे घेऊन जातो. त्याच्यामुळे हा सब्जेक्ट त्यांनी सामान्य अध्ययन पेपर 4 ठेवलेला आहे. आता राहिले ऑप्शनलचे 2 पेपर. पेपर क्रमांक 8 आणि पेपर क्रमांक 9 250 मार्कांचे 2 पेपर असतात. म्हणजे ऑप्शनल एकूण किती? 500 मार्कचा ऑप्शनल असतो. राईट. म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज मुख्य परीक्षेमध्ये 1750 पैकी 500 मार्काचा फक्त ऑप्शनल आहे. आणि त्याचे 2 पेपर होतात. सो तुम्ही कोणताही ऑप्शनल, आता 26 ऑप्शनल दिलेत, ते कोणकोणते सांगतो बघा. कृषी आहे, पशुसंवर्धन आणि पशुविज्ञान आहे, मानवशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, स्थापत्य अभियांत्रिकी आहे, वाणिज्य आणि लेखाशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, विद्युत अभियांत्रिकी आहे, भूगोल आहे, भूशास्त्र आहे, इतिहास, विधी, लॉ सुद्धा आहे. नंतर मॅनेजमेंट, मराठी साहित्य सुद्धा आहे, गणित आहे, यांत्रिकी अभियांत्रिकी आहे, वैद्यकशास्त्र आहे, तत्वज्ञान आहे. राईट. नंतर भौतिकशास्त्र आहे, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध आहे, मानसशास्त्र आहे, लोकप्रशासन आहे. राईट. नंतर समाजशास्त्र आहे, सांख्यिकी आहे, प्राणीशास्त्र आहे. एकूण असे 26 प्रकारचे ऑप्शनल आहेत. या 26 पैकी एक ऑप्शनल तुम्हाला निवडावा लागतो, तो कंपल्सरी असतो. राईट. मग कोणताही तुम्ही ह्यातला ऑप्शनल चूज करू शकता आणि त्याच्यावरती तुमचा 250 मार्कांचे 2 पेपर होतात. आलं लक्षात? तर आता परत एकदा तुम्हाला मी प्रिलिम्स आणि मेन्स मधला डिफरन्स सांगतो. प्रिलिम्स काय हो? मराठी आणि इंग्रजी दोन्ही मीडियम मध्ये होते. तसं मेन्स सुद्धा मराठी आणि इंग्रजी मीडियम मध्ये होते, एक्सेप्ट फॉर लँग्वेज त्यांच्याच लँग्वेज मध्ये होतात. लँग्वेज मराठी इंग्रजीचा लँग्वेजचा पेपर त्याच लँग्वेज मध्ये होतो. नंतर पूर्व परीक्षेचा टाईप कसा असतो? एमसीक्यू ऑब्जेक्टिव्ह असते, तर मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह असते. पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. सीसॅट पेपरमध्ये सीसॅट पेपर जो असतो तो 80 क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारले जातात. आणि जीएस पेपर 1 मध्ये 100 क्वेश्चन विचारले जातात. तर मेन्समध्ये युजली प्रत्येक पेपरमध्ये 20-20 क्वेश्चन विचारले जातात, एसेचा सोडून. सामान्य अध्ययन पेपर 1, 2, 3, 4 आणि वैकल्पिक जे विषय त्याच्यामध्ये युजली 20-20 क्वेश्चन विचारले जातात.
नंतर टोटल मार्क, पूर्व परीक्षा किती 400 मार्कांचे होते, 200 प्लस 200, तर मुख्य परीक्षा 1750 मार्कांची होते. नंतर मोड कसा असतो, पूर्व परीक्षेचा ऑफलाईन असतो आणि मुख्य परीक्षा सुद्धा ऑफलाईन असतो. पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर असतात, मुख्य परीक्षेमध्ये एकूण 9 पेपर असतात, राईट. 2 क्वालिफाईंग आणि 7 हे अर्थ म्हणजे 7 हे कंपल्सरी असतात, जे 1750 मार्कचे असतात. नंतर पूर्व परीक्षेमध्ये प्रत्येक पेपरला तुम्हाला 2 तासाचा वेळ असतो, तर मुख्य परीक्षेमध्ये प्रत्येक पेपरला 3 तासाचा वेळ दिला असतो. आणि पूर्व परीक्षेमध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते, परंतु मुख्य परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. आणि मुख्य परीक्षेनंतर झाल्यानंतर जो इंटरव्ह्यू असतो तो इंटरव्ह्यू 275 मार्कांचा असतो. आता वयोमर्यादा काय आहे? पहिला तर तो म्हणजे भारतीय नागरिकत्व त्याच्याकडे असावं, पात्रता, राईट. आणि आता तुम्हाला जर ही एक्झाम द्यायची असेल तर त्यासाठी वयाची मर्यादा काय, किमान आणि कमाल. तर राज्यसेवेची परीक्षा द्यायची असेल तुम्हाला, तर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजे मुख्य परीक्षेपर्यंत तुमचं वय मिनिमम हे 19 वर्ष असायला पाहिजे. त्याच्यामध्ये दिव्यांग येतात, राईट. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. मिनिमम 19 वर्ष तुमचे मिनिमम रेंज पाहिजे. 19 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही राज्यसेवेची आता पूर्व परीक्षा तर कोणी देऊ शकतो. ग्रॅज्युएशनमध्ये असणारा विद्यार्थी देखील पूर्व परीक्षा देऊ शकतो, परंतु पूर्व परीक्षा जर तो पास झाला तर त्याला मुख्य परीक्षा देता येत नाही, कारण मुख्य परीक्षा देण्यासाठी त्याला 19 वर्ष कंप्लीट असावे लागतात आणि दुसरं म्हणजे त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असावं लागतं. सगळ्यात महत्वाचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असावं लागतं. तर मिनिमम 19 वर्ष, तुम्ही काय 19 वर्षाचे जर असाल तर तुम्ही पेपर देऊ शकता, परंतु मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन कम्प्लीटच लागतं. आता मॅक्सिमम कमाल वयोमर्यादा किती आहे? तर कमाल वयोमर्यादा जे ओपनचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 38 कमाल, म्हणजे वयाच्या 38 वर्षापर्यंत तुम्ही एक्झाम दरवर्षी देऊ शकता. त्याच्यामध्ये अटेम्प्टची कुठलीही अट नाहीये की एवढे अटेम्प्ट द्या किंवा तेवढे अटेम्प्ट, बिलकुल नाहीये. तर अमागास म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष मॅक्सिमम वय आहे. तर बाकीच्यांसाठी मग त्याच्यामध्ये मागासवर्गीय आले, नंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू जे स्टेट लेवलला आणि नॅशनल लेवलला ज्यांच्याकडे गोल्ड आहे, राईट, किंवा सिल्वर आहे, तर त्यांच्यासाठी, प्लस माजी सैनिक, आणीबाणी आणि अल्पसेवा राजनिश्चित अधिकारी यांच्या पोरांसाठी किती 43 मॅक्सिमम वय आहे. म्हणजे अमागास, राईट, ओबीसी प्लस प्रावीण्यप्राप्त खेळाडू यांच्यासाठी मॅक्सिमम 43 वर्षांपर्यंत एक्झाम देऊ शकतात आणि जे दिव्यांग व्यक्ती आहेत ते 45 वर्षांपर्यंत एक्झाम देऊ शकतात. आलं लक्षात? आता जी शैक्षणिक अर्हता आहे ती काय असावी आता सांगितलं. आता याच्यामध्ये 5 पोस्ट सोडल्या, राज्यसेवेमध्ये एकूण किती 36 पोस्ट येतात, त्या 36 पैकी जर तुम्ही 5 पोस्ट सोडल्या तर त्या राहिलेल्या 31 पोस्ट ज्या आहेत त्या 31 पोस्टसाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली विहित अर्हता लागते, म्हणजे तुम्हाला पदवी लागते. आणि उरलेल्या 5 पोस्ट आहेत, 5 पोस्टसाठी तुम्हाला वेगळ्या पद्धतीची पदवी लागते. म्हणजे कुठली? जसं की त्याच्यामध्ये सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा आणि लेखा अधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा, गट अ आणि गट ब च्या 2 पोस्ट आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला कॉमर्स वाणिज्य शाखेची पदवी लागते. आणि ज्या 31 पोस्ट आहेत, उरलेल्या 31 पोस्ट, याच्यापैकी कोणत्याही शाखेतील पदवी लागते. कोणत्याही शाखेतील, वाणिज्य असो किंवा कोणती, कला असो, सायन्स असो, कुठली, इंजिनिअरिंग असो, कुठली पदवी लागते, राईट. फक्त काही पोस्ट अशा आहेत की त्यांना काही ठराविकच पदवी लागते, जसं ह्या 2 पोस्ट यासाठी कॉमर्स. नंतर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ यांच्यासाठी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा किंवा यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधली तुम्हाला पदवी लागते. नंतर उद्योग उपसंचालक याच्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी लागते. नंतर उद्योग अधिकारी यांच्यासाठी सुद्धा स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी लागते. बाकीचे पदवीधारक या पोस्टसाठी इलिजिबल नसतात, तर हे लक्षात ठेवा. आता शारीरिक अर्हता काय असते? आता शारीरिक अर्हता बघा, याच्यापैकी एकूण 36 पोस्ट पैकी 4 पोस्टला शारीरिक अर्हता आहे, बाकीच्यांसाठी नाहीये. मग त्याच्यामध्ये पोलीस उपाधीक्षक म्हणजे डीवायएसपी पदासाठी, गट अ पदासाठी तुम्हाला मिनिमम तुमची उंची किती 165 असायला पाहिजे आणि पुरुषांसाठी, महिलांसाठी ती किती 157 सेंटीमीटर उंची असायला पाहिजे. नंतर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट अ, राईट, डीवायएसपी कशाचा, एक्साइज डीवायएसपी, त्यांच्यासाठी सुद्धा पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर उंची अनिवार्य आहे आणि महिलांसाठी 155 सेंटीमीटर. तर उपाध्यक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब यांच्यासाठी पण तेवढीच आहे. तर आता राहिला चौथी पोस्ट म्हणजे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ, यांच्यासाठी पुरुषांसाठी उंची 163 लागते आणि महिलांसाठी 155 उंची लागते. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बाकीच्यांसाठी शारीरिक अर्हता नाहीये.
आता तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी फीस किती असते? तर जे ओपन कॅटेगरी आहेत त्यांना राज्यसेवेसाठी, राज्यसेवा मुख्य परीक्षा पूर्व परीक्षेसाठी ₹544 फीस भरावी लागते आणि पूर्व जे मागासवर्गीय असतात, दिव्यांग आहेत, अनाथ आहेत, खेळाडू आहेत, राईट, त्यांच्यासाठी ₹344 फीस भरावी लागते. आता पूर्व परीक्षा किती, म्हणजे पूर्व परीक्षा कुठं होते? तर पूर्व परीक्षा महाराष्ट्रातील जे 36 जिल्हे आहेत, त्या 36 जिल्ह्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या हेडक्वार्टरला, प्रत्येक जिल्ह्याचं जे ठिकाण असतं त्या ठिकाणी काय होते? पूर्व परीक्षा होते. मग तुम्ही ज्या जिल्ह्यातले त्या जिल्ह्यामध्ये परीक्षा तुम्ही देऊ शकता. राईट, त्यावेळेस तुम्हाला सेंटर निवडायचं असतं आणि कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता. तुम्ही जर जळगावमधले असाल तर तुम्ही जळगावमध्ये देऊ शकत नाही असं नाहीये. तुम्ही पुण्यामध्ये, रत्नागिरीमध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुमचं सेंटर देऊ शकता तुम्ही. तर जी मुख्य परीक्षा आहे ती मुख्य परीक्षा एकूण 6 विभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी होते. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे. तर ह्या 6च ठिकाणी मुख्य परीक्षा होते. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आलं लक्षात? तर ही होती राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा जो कंप्लीट पॅटर्न आहे, तो कंप्लीट पॅटर्न मी तुम्हाला पूर्णपणे सांगितला. तर आता आणखी एकदा तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला राज्यसेवेची तयारी करायची असेल तर नक्की आपली ही बॅच जॉईन करा आणि या नंबरवरती बॅच जॉईन करण्यासाठी या नंबरवरती काय करा, तुम्ही मला संपर्क करा किंवा मेसेज करा. कारण तुम्हाला, जर तुम्ही फॅकल्टी थ्रू जर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला जास्त डिस्काउंट मिळतो. आलं लक्षात? तर या नंबरवरती 94,039,33,345 वरती नक्की तुम्ही मेसेज करा. मी तुम्हाला त्या बॅच बद्दल कंप्लीट माहिती, इव्हन तुम्हाला सगळा गायडन्स देखील मी तुम्हाला करेल. राईट. तर आय होप की तुम्हाला हा सगळा पॅटर्न वगैरे सगळा समजून आला असेल. तर आणि आपला हा टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा. राईट, किंवा या नंबरवरती तुम्ही मेसेज करा. मी तुम्हाला या लेक्चरची पीडीएफ प्लस प्लस तुम्हाला एमपीएससीच्या ज्या सिलेबसची पीडीएफ आणि स्कीम ऑफ द एक्झामची पीडीएफ तुम्हाला पाठवून देतो. राईट, किंवा ह्या टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्हाला ती मिळून जाईल, आजच मिळून जाईल. सो थँक्यू सो मच. हॅव ग्रेट डे. तर आपण इथेच थांबू. तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील हे लेक्चर शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये चॅनलला, आणखी त्यांनी सबस्क्राईब करा. सो थँक्यू सो मच. हॅव ग्रेट डे.